नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे लाडू करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथे मी 2 किलो हरभऱ्याची डाळ थोडीशी जाड दळून आणलेली आहे आणि आता पीठ मळून घेते. आता पीठ मळून तयार झालेलं आहे. पीठ घट्टच मळायचं म्हणजे पुऱ्या लाटायला सोप्या जातात आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं. जास्त पातळ झालं तर पुऱ्या लाटता येत नाही. त्याच्यासाठी घट्टच पीठ मळायचं. आता पीठ मळून तयार झालेलं आहे. आता पुऱ्या लाटून घेऊ आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून घ्यायच्या. आता मी तेलामध्येच पुऱ्या तळून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुपात पण तळू शकता. आता सर्व पिठाचे गोळे करून पुऱ्या लाटून पुऱ्या तळून घ्यायच्या. पुऱ्या चांगल्या खरपूस तळायच्या. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि हे लाडू चवीला खूपच छान लागतात आणि जास्त तूप लागत नाही आणि जास्त तेल लागत नाही. पौष्टिक लाडू असतात. आता पुरी तळून झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये तळलेल्या पुऱ्या काढून घ्यायच्या. अगदी पिवळे धम्मक लाडू येतात आणि मऊ येतात. तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात, इतके मऊ येतात. आता दुसरी पुरी पण तळून तयार झालेली आहे. आता सर्व पिठाच्या पुऱ्या तळून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे पुऱ्या तळायच्या. आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या मोडून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या पुऱ्या टाकून बारीक पीठ तयार करून घ्यायचं. आता दळून तयार झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये सर्व पीठ काढून घ्यायचं. थोडंसं जाड पीठ दळायचं, जास्त बारीक दळायचं नाही. आता ते पीठ चाळणीने गाळून घ्यायचं आणि वरती चाळणीच्या वरती जे जाड रवा असतो तो पण पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून परत गाळून घ्यायचा. आता सर्व पीठ गाळून तयार झालेलं आहे. आता पाक बनवून घेऊ. आता पाकसाठी 2 किलो डाळीचं पीठ घेतलेलं होतं. आता 1.5 किलो साखर घ्यायची. 2 किलोला 1.5 किलो साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं. 1 किंवा 1.5 ग्लास जरी टाकलं तरी पण चालेल. आता चमच्याने हलवत राहायचं म्हणजे साखर खाली चिपकणार नाही. आपलं पीठ पण गाळून तयार झालेलं आहे. असं रवाळ पीठ करायचं म्हणजे लाडू खाताना तोंडाला चिपकत नाही. आता पाक पण आपला तयार होत आहे. आता त्याच्यामध्ये 3-4 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आणि पाक बघायचा. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, अशा प्रकारे पाक बनवायचा. जास्त पातळ पाक झाला की लाडू जमत नाही. आता मी तुम्हाला पाक कसा घ्यायचा ते दाखवते. 2 तारी पाक घ्यायचा म्हणजे एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं पाक टाकून बघायचा. पाकाची थोडीशी अशी गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे. हे बघा, मी दाखवत आहे तुम्हाला. अशी गोळी तयार व्हायला पाहिजे. याला 2 तारी पाक म्हणतात. आणि पटकन गॅस बंद करायचा. आता त्याच्यामध्ये इलायची पावडर, जायफळ पावडर बारीक कुटून घेतलेली आहे ते टाकून द्यायचं पाकामध्ये. परत मिक्स करायचं. आता आपला पाक पण तयार झालेला आहे. आता ह्या गाळलेल्या पिठामध्ये पाक टाकून घेऊ. हे बघा, किती पिवळं पीठ दिसत आहे. आम्ही दोघी सासू सुना लाडू बनवत आहोत. हे बघा, आता पाक टाकून घेऊ. ही प्रोसिजर अगदी पटकन करायची असते. जास्त वेळ लावायचा नसतो, नाहीतर पाकामध्ये पूर्ण साखर तयार होते. आता पटकन पीठ एकजीव करून घ्यायचं.
अशा प्रकारे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाला का मग लाडू वळवायला घ्यायचे. पीठ चांगलं मुरून निघतं, फुलून जातं. ते रवाळ पीठ असतं. हे बघा, मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते. बघा किती छान लाडू आलेला आहे. अगदी मोतीचूरच्या लाडूसारखा लाडू लागतो. हे बघा किती छान लाडू. आता लाडू बनवून घेऊ. आता मी इथे बदाम आणि मनुका वापरलेले आहेत. लाडूला वरून बदाम किंवा मनुका लावायचा. आता आपले लाडू तयार झालेले आहेत. अगदी पटापट लाडू बनवले जातात. हे पहा, वरून मनुका लावलेली आहे आणि 2 किलोमध्ये भरपूर लाडू येतात. एक तगारीवर लाडू आलेले आहेत. बघा किती छान रंग आलेला आहे. तुम्ही पण करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा, मी त्याचं उत्तर देईल. हे बघा किती छान लाडू दिसत आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. खूपच छान. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल